हेलो गाइस, वेलकम एंड वेलकम बैक टू दी अनदर ब्लॉग। आप सबका स्वागत है मेरे प्यारे अच्छे और नए ब्लॉग में, नए वीडियो में। तो आज का ब्लॉग कुछ ऐसा होने वाला है जो कि मुझे भी नहीं पता। काल आहे ना, इतकं वादळ आलतं, इतकं तुफान आलतं काल, त्यामुळे सगळीकडं असं पाला पाचोळा इतकं झालतं. तर आज मला अक्षरशः 1.5 आवर लगा गाइस, डायरेक्टली 1.5 आवर लगा पूरा झाडने के लिए. सगळं झाडण्यासाठी मला 1 आणि अर्धा तास लागला. त्याच्यात इतकं मानपाट एकदम अशी जाम झाली आहे आणि पूर्ण 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 घरातलं बाहेरचं आवारा अंगण सगळं मी साफ करून टाकलेलं आहे. आणि आता सध्याला आलेलं आहे पाणी, कारण की 1 मिनटं मी तुम्हाला दाखवतो. हे बघा गाईज, ही जी टाकी ना, हिला आहे ना खूप आहे ना शेवाळ झालेले होते, शेवाळ आणि क्षार झालेला होता मित्रांनो. क्षार आणि शेवाळामुळे आहे ना टाकी असं एवढे असे मोठे ना डायरेक्ट क्षार असे निघत होते. आपला लागदा कसा निघतो लागदा, तसे क्षार असे निघत होते. काल पप्पाने धुतली टाकी, कारण ते घरी होते, मी कामाला होतो. इतकी बेकार टाकी झालेली होती. इकडचं पाणी नळाचं इतकं बेकार येतं. आम्ही नळाचं पाणी पितच नाही मित्रांनो, आम्ही डायरेक्टली ना याचं पाणी पितो, कशाचं, फिल्टरचं पाणी पितो. नळाचं पाणी अजिबात नाही पित, कारण की टाकी ते धुवत नाही, एकदम क्षारचं पाणी झालेलं आहे ते. त्यामुळे ना पूर्ण टाकी धुतली, त्यामुळे खूप उशीर लागतो. मी केव्हाच उभा आहे, सगळं भांडे ते सगळे आवरून ठेवलेले, सगळं साफसफाई करून ठेवली. 1 मिनट मी तुम्हाला ते पण दाखवतो. देख लो गाइस, यहाँ पर है ना सब है ना धोके रखा हुआ है, सगळं धुवून ठेवलेलं आहे. इथं बघा, ही टाकी पण धुवून ठेवली, इकडे पण सगळं धुवून ठेवलं आहे. फक्त या टाकीची भरायची आम्ही वाट बघतोय. हे तुम्ही बघू शकता, सगळं साफसफाई करून ठेवली, फक्त आहे ना टाकीची भरायची वाट. आता जर टाकी लवकर भरली नाही तर मग पाणी तर फक्त 1 तास राहतं. मग टाकी आता लवकर भरली नाही तर हे जे खाली मी सगळा पसारा काढून ठेवला आहे ना, ते पण भरणार नाही. त्यामुळं पटकन टाकी भरायला पाहिजे. मी केव्हाच जवळपास 10 मिनटं झाले माझं आवरून, आणि मी अर्ध्या तासापासून म्हणजे टाकी ऑन केली त्यावर ते झाडत बसलो होतो. मला 10 मिनटं झाले आवरून, पण अजून का टाकी भरणार नाही, कारण की सगळं पूर्णीच टाकी खाली झाली. मग आता पाहू, टाकी भरने तक गाइस वेट करते. एंड हाँ गाइस, अभी ना मैं आपको एकदम बहुत ही मज़ेदार चीज़ दिखाने वाला हूँ. एकदम भारी मी तुम्हाला चीज़ दाखवणार आहे. तुम्हाला पहिल्यांदा एक फोटो दाखवतो, व्हिडिओ दाखवतो पहिला. गाइस, यहाँ पर आप देख सकते हो, ये कढीपत्ता का पेड़ आहे. हे कढीपत्त्याचं झाड आहे. तर आता हे झाड तरी इथं आलेलंच आहे, पण याचे बाळं दुसरीकडे पैदा झालेले आहे. मतलब इस कड़ी पत्ते के बच्चे ना उधर तरफ है ना पैदा हुए, वो मैं आपको दिखा देता हूँ एक बार, 1 मिनट. यहाँ पर देख सकते हो गाइस, हे बघा, हे बघा, इकडून सगळीकडं. अच्छा लगता है, पूर्ण ऐसा तार कंपाउंड बन जाएगा, ऐसा सुरक्षा कवच बन जाएगा. अगर ऐसे सभी तरफ फैले ना, तो इसका सुरक्षा कवच बन जाएगा. बॉबी काय आहे मम्मा, सरक ना बॉबी, भगाव इथे, भगाव. किती उशिरा उठली ही शगुना? 7 किती वाजले? 8:30. कधी उठली? तिला आज मुद्दा पण उठवायचं नव्हतं, डायरेक्ट सरे आम झूठ बोल रही है गाइस. ती मनाने उठली. हे बघा, तुम्हाला मी घड्याळ दाखवतो, आता मला लय लवकर 8:30 वाजलेले. हा. आणि ही म्हणली 7 वाजता उठली म्हणे. मी 7 वाजता. थोडंच मला एक पाहिजे, एक दे मला. नाही, एक ते चॅप्टर. हां, एक. हां, दे. थँक्यू. वेलकम म्हण बॉबी, वेलकम. हां, वेलकम म्हण, वेलकम. आंघोळ करून घ्या ना. मी तुला एक सांगू का, जे ना रात्रीचं खूप मोठं स्वप्न बघता ना, ते सकाळी उशिरा उठतं.
आणि ज्याला रात्रीची झोप नाही येत ना ते पण सकाळी उशिरा उठतं. मी दुपारी झोपा काढल्या ना त्याच्यामुळे रात्री लवकर झोप एक गरज झोपा काढायची फक्त सावलीला बसायची. ही पण घर कोंबड्यावानी कोणी का झाडापाशीच बांधून ठेवते तिथेच राहते. नाही, झाडापाशी उभा करायचा, खालून पाय बांधायचे, वरतून हात बांधायचे. मी झोपून जाईल अगं पण रात्रभर जागी राहायचं नंतर झोपायचं. माझा त्रास आहे, मी दुपारी झोपलो तरी पण मला संध्याकाळी झोप येते. इसको स्किल बोलते. आळशीने डोळे झाकायचे, नाकातून श्वास घ्यायचा, 5 मिनिटांनी झोपून घ्यायचं. श्वास घ्यायचा नाकातूनच श्वास घेता ना. नाही असं करता हो. कुठून घेता? अभी देखो गाइस, मैंने अभी नहाया है. आता मी आंघोळ केलेली आहे आणि केस आता पहिले थोडे वाळून देतो, मग केसाला मस्तपैकी तेल लावणार आहे तेल. आणि मित्रांनो आज आहे ना मी माझं लॅपटॉप आहे ना मित्राकडे घेऊन जाणार आहे, कारण की त्याला आहे ना ती फॅक्टरी पूर्ण रिसेट करायची आहे आणि ते यूट्यूबचं तीनदा त्याच्यावर येऊ राहिलं. तर मग ती पॉपअप येऊ राहिलं, तर पॉपअप येत आहे. तर मी आता ते देणार आहे. आता काय करतो काय नाही. नंतर ना मग एकदा ते नीट झालं ना मग तेव्हा मी त्याच्यात सगळे फोटो वगैरे सगळे ॲड करणार आहे आणि सगळे व्हिडिओज मी सगळे त्याच्यात ॲड करणार आहे. ओके, हे बघा गाइस. तर मी त्या दिवशी नाही का उस दिन मेरा घड्याळ बंद पडा था, माझं घड्याळ बंद पडलं होतं. त्याच्यामुळे ना जे आम्ही लावतो ना ते बघा मागं ते घड्याळ बंद पडलं होतं. त्यामुळे आम्ही प्लॅन केला होता घड्याळाचं सगळं ते काढून त्याच्यामध्ये माझे फोटो लावून एकदम भारी तयार केलं होतं. मग ते आम्ही डायरेक्टली तिथं ठेवून दिलं, पण मला ते दुसरीकडे ठेवायचं आहे. तर मग मी आता पहिले ते ठेवून देतो. ये देखो गाइस, ये जो मैंने बनाया था मेरा बचपन का फ़ोटो यहाँ पर लगाया था मैंने, आप देख सकते हो. तर मग मी आता याला इथं लावणार आहे. हे बघा इथं लावणार आहे. हे जे आहे ना याच्या शेजारी याला लावणार आहे. आणि हे मित्रांनो खूप भारी एक नंबर है, इतना अच्छा है ना. मैंने खुद से तैयार किया है, शगुना ने भी मुझे हेल्प की है, तो बहुत अच्छा है. अब मैं इसे एक बार लगा के फिर आपको दिखा देता हूँ. तो गाइज़ मेरे से ना एक बहुत बड़ी गलती हो गई. यहाँ पर आप देख सकते हो, मैं आपको है ना उल्टा करके दिखा देता हूँ. मैं एकदा तुम्हाला दाखवतो उलटं करून. बघा असं हे सरळ आहे, बरोबर सरळ आहे. पण इकडून जेव्हा आपण मागून घेतलं ना इथं ते आकडा नसतो, हा आकडा असा आहे, म्हणजे असा लावायचा. म्हणजे याला उलटं केलं ते असं दिसतं. आता असं कोणत्या अँगलनी लावू मी, तर असं करण्यासाठी मी एक खिळा घेतलेला आहे आणि मी काहीतरी थोडीशी आयडिया करतो, जी की माझ्याकडं आयडिया आहे. हा खिळा आहे ना हे पहिले गरम करायचा आणि मग इथं असा लावून द्यायचा. पहले मी करतो तुम्हाला दाखव. फाइनली गाइज मैंने वो लगा दिया है जो कि मैंने तैयार किया था मेरा अल्बम. एक बार मैं आपको दिखा देता हूँ. या हे बघा मित्रांनो मी लावलेलं आहे आणि हे जे तिन्ही ना तिन्हीसोबत एकदम मस्त दिसत आहे आणि एकदम क्वालिटी दिसत आहे. मित्रांनो मम्मीने तर कैरी केलेली आहे, कालची डाळ आहे. हे काय मम्मी हे काय वडे. खूप दिवसानंतर आम्ही आता वडे खाणार आहे. बघा वडे केलेले आहे मस्त. हे त्या कालचा भात आहे. तर गाइस आता आम्ही आता आम्ही ब्रेकफास्ट करणार है. मतलब हम अभी नाश्ता करने वाले हैं, तो खाने के बाद मिलते हैं. नाही किती बारी कविता आली. शगुना इकडं बघ ना. ऐ बघशील का. हे बघा मित्रांनो मी आणलेलं आहे बर्गर. तर आम्हाला आहे ना शगुनाला एवढं बर्गर नाही आवडत, ती म्हणे मी ट्राय करणार आहे आणि मम्मीला पण एवढं बर्गर नाही आवडत. त्यामुळे मित्रांनो आम्ही फक्त एकच बर्गर आणलेला आहे, त्याची मी आता 4 खापा करतो, खाट. तर मग मी सगळ्यांना थोडं टेस्ट करायला लावणार आहे. ओके बघा गाईज मी बर्गर आणलेला आहे. हे बघा गाईज मी मेयोनीजचा बर्गर आणलेला आहे. मग एकदम मस्त बर्गर आहे. पहिले मी याचे पीस करून घेतो. बघा गाईज मी 4 तुकडे केलेले आहे. आता हिला टेस्ट करवतो आणि मम्मीला पण टेस्ट करवतो. मला टेस्ट करतो का टेस्ट करतो आणि तुला कापणार नाही काही पण. आता आम्ही टेस्ट करू. तर तुला हे पाहिजे का सॉस त्याच्यावर.
का म्हण खायचं माहिती आहे का खायचं माहिती आहे हुशार छान हा कसा येतो छान वाटतंय तर याच्यात नाही ते आहे दादा ती प्लेट कशाला घेतली जाऊन मैं आपको सर्विंग कर रहा हूँ कल की तरह जो मैंने दे रे याच्यात घ्या मॅडम मॅडम नको म्हणू नको ए पहिले टेस्ट कर एक घास जरी केला बाकीच नंतर गेलं तर चाल तसं नाही खायचं खायचं माहिती आहे का तुला भारी पाव पाव खाल्लाय फक्त अगं आई तसं नाही खायचं बापरे हे बघा तर और नाही भेटली ठीक बापरे त्याची लोकांच्या याच्यात जा किती मोठा बाईक घेतला गाइस इनको कैसे खाने का वो बिल्कुल नहीं पता है माहिती आहे मला खा के दिखाया मी खाऊन दाखवलं पूर्ण बाईट खायचं राहतं आणि तोडून तोडून नसतं खायचं डायरेक्ट खायचं राहतं आमचं जबडा छोटा आहे भारी बारीच म्हणा कसं आहे एकदम एकदम भारी. तू बारीच म्हणणार मला तर लय आवडतं मित्रांनो आमचं तर दररोजच आहे दररोजचा म्हणजे म्हणून इथं घरी नाही जेवण करत वाटतं काय म्हणजे तर दररोज नाही खात दिस तुला देऊ चपाती कधी पण खाताना रील बनवायची काय मी खाऊन नाही म्हणा मग फक्त भाजून ठेवूया पुरणपोळी खाय ना लई छान झालेली एकदम भरलेली हा बाई नाही, इकडची द्या ना इकडची नाही, तिकडची देऊ का रे तुला भाजी 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 फक्त रोज त्याचं नाटक आहे भाजी भाजी तू सुद्धा चपाती Guys, हे बघा मी भात आणि भाजी आणि हे तरी पण खातो या कांद्याने बर्गर खाल्ल्यावर काहीच खाल्लं नसतं पण हे मला बळबळ खाऊ घालते हे दोघं ही पण आणि ही पण आता मित्रांनो कोणतरी येत आहे तुम्हाला दाखवतो बिना कपड्याचे असं ना अरे 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 बाबी जायची हं? हे बघ ना कशी दिसते काय उशीर आली तू आली तू बाबी आम्ही बर्गर खाल्लं तिने खाल्लं नसतं बर्गर 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 नसतं ते बर्गर बर्गर हा बर्गर पिझ्झा पिझ्झा हा पिझ्झा खाल्लेला आहे ना तिने त्या दिवशी आपल्याला हे खायचं बाई नाही काय आहे? काही दिलं तू नाही सॉरी का कर म्हणते मिरची खाते का मिरची देऊ तो चलो बाय बाय गाईज गाईज हे बघा आम्ही काय कुटाने केलेले इथं आणि राग भरलेली आहे तुम्ही कशाला राग भरू माझ्याकडून पहिले पाणी सांडलं शगुना मला कपडा द्यायला आली शगुना तुम्ही ते पाणी गेले मित्रांनो आम्ही आता आवरणार आहे मम्मीला मदत करणार आहे तर मग आता भेटू बाय बाय